असं वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेत परमार्थच आहे. समाज कसा चालावा याला नाही. खूप सुंदर एक अध्याय पूर्ण समाज व्यवस्थेसाठी. सहयज्ञा प्रजा सृष्टवा. ज्ञानोबांचं एक ओवी सांगतो, तुम्हाला कळेल. जो एकटा जेवतो ना, हे सुद्धा ज्ञानोबांनी निषेध केलेला आहे. कृष्णाने निषेध केलेला आहे. जेवताना सुद्धा एकटं जेवायचं नाहीत. 10 माणसात जेवा. मराठीत सांगतो, अन्न अंगी लागतं. मराठी आहे बरं. अन्न अंगी लागतं. दिसतं ते अंगावर अन्न. श्रीमंत लोक बदाम खातात, त्याचं अंग दिसत नाही, पोट दिसतं. पाप बाहेर येतं, शरीर चांगलं राहत नाही. लिहून ठेवलेले यो भुंगते सस्तेन एव. गीता सांगते आपल्याला, यो भुंगते. जो सगळ्याला अर्पण न करता, सगळ्या बरोबर न जेवता, एकटा खातो, दार बंद करून खातो, सस्तेन एव. चोर येतो. सृष्टीच्या पदार्थाचा एकटाच आस्वाद घेतो, चोर येतो. गडावर अंडदान त्याच्यामुळे सर्वांनी खावं आणि सर्वांनी एक खावं. सर्व जे खातात तेच मनताने खाल्लं पाहिजे. अर्थ लक्षात ठेवा. नाहीतर कोणताही संत असेल, कोणताही श्रीमंत असेल, कोणताही माणूस असेल, दरवाजा बंद करून जर एकटा खात असेल, पाप येते. खूप गोड गोड शब्द आहेत. हा विषय नाही माझा समाज रचनेचा, त्या आला म्हणून ओघात सांगितलं मी तुम्हाला. कर्म हा बांधा आहे शरीराचा. कर्म केलंच पाहिजेत. ज्ञानोबा म्हणतात, कर्म केवळ कर्म नाहीत, कर्माला सत्कर्म बनवा. आणि सत्कर्म करत असताना नियम म्हणून करू नका. रोज हरिपाठ म्हटलाच पाहिजेत, ओव्या वाचल्याच पाहिजेत, हा नियम करू नका. उपासना करा. नियमाची उपासना करा. ज्ञानेश्वरीची उपासना करा. हरिपाठ म्हणतो आपण. हरिपाठ म्हणणं हा नित्य नियम झाला. माऊलींच्या शब्दांना स्पर्श करतो आपण, माऊलींच्या शब्दांची सेवा करतो, ही भावना मनात आली की ती उपासना झाली. तोच हरिपाठ उपासनेमध्ये बदलतो. ओव्या वाचत असताना नित्यनेम आहे, ज्ञानोबांचा आहे म्हणून वाचल्या ना, ते केवळ कर्म झालं. माऊलींनी आपल्यासाठी काही वाढून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणून त्या शब्दांना चाखायचं आहे, त्या शब्दांची सेवा करायची, असा भाव बदलला ना, ज्ञानेश्वरीच्या ओव्या उपासनेमध्ये बदलतात. आणि उपासनेचं फळ असतं. लक्षात येते. वरदान म्हणतो आपण त्याला. उपासनेचं फळ असतं. ओव्या शांत होण्यासाठी आपल्याला मदत करतात. प्राण्यांची जी वृत्ती आहे व्यंकटीत, ओव्या त्या वृत्तीला घालवतात आणि सत्कर्मात प्रेम निर्माण करतात. म्हणून या पसायदानाचा उपक्रम फार छान आहेत. उपक्रम, अर्थ सांगतोय पण उपक्रम लक्षात ठेवा. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. मला काही शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला होता याच्यावर बरं का. महाभयंकर लोक असतात काही काही. माऊली म्हणतात, जो जे वांछिल, जी इच्छा ज्याला असेल तो, जो जे वांछिल तो ते लाहो. मला एखाद्याचा खून करायचा आहे, माझी इच्छा पूर्ण होईल का? शिकलेली लोक आहेत ना, शंका विचारायला काय काही विचारू शकतात ना. मला विचारलं एकाने, रावणाला 10 तोंड होते. म्हटलं हो. एकांगी झोपत कसा असेल? म्हटलं खड्डा खोदला होता. तू झोप. अकारण शंका, अकारण मेंदूला त्रास. जो जे वांछिल तो ते लाव. मला मर्डर करायचं आहे, एखादीला पळवून न्यायचं आहे, माझी इच्छा पूर्ण होईल का ज्ञानेश्वरी वाचल्याने? म्हटलं ते तू तेवढंच तुकडा घेतलाय. तुकडा हा कुत्र्याला टाकतात, नाही कळालं? जो नुसतं तुकडा कुत्र्याला टाकतात. त्याच्या मागची ओवी पहा ना. दुरिताचे, ज्यांचं तिमीर गेलेलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण हो, तुझ्या नाही, बावळाटाच्या नाही. पसायदानाची संगती सुद्धा महत्वाची आहे. ज्यांचं पापाचा अंधकार गेलेला आहे, दुरिताचे तिमिर जावो, स्वधर्मामध्ये जो रथ आहे, स्वधर्म रूपी सूर्य ज्याच्या जीवनामध्ये उगवला आहे, त्याच्या इच्छा पूर्ण हो, तुझ्या नाही. काय? आणि ते पूर्ण करणारे कोण आहेत? ज्ञानोबांची खूप सुंदर ओवी. चला कल्पतरूचे, संतांची उपमा आहे बरं का. चालते बोलते संत हे कल्पतरू आहेत. चालते बोलते अलांछन आहेत, शीतल आहेत.
नंतर, दुरितांच्या नंतर संतांचा फायदा. जमीन साफ केल्यानंतर मग बीज चांगलं पेरा. तुमचं शेत अस्वच्छ आहे, पुढच्या टप्प्यात पडतो तुमचा मेंदू घाण आहे, अस्वच्छ विचार आहेत तुमच्या मेंदूमध्ये, पापी विचार आहेत तुमच्या मेंदूमध्ये. ज्ञानेश्वरी उगवणार नाही, ओव्या उगवणार नाहीत, सुचणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ते सोडावं लागेल, व्यंकटी खळपणा सोडावा लागेल, मग कर्मात यावं लागेल. आणि कर्मात येत असताना त्याचे 3 टप्पे आहेत. कधी लक्षात ठेवा, सत्कर्मी शब्द महाभयंकर शब्द आहेत. सत्कर्मी कर्म आपल्या मनाने ठरवायचे नाहीत, म्हणून ओवी सांगितले तुम्हाला, योग ज्ञानी पैसदा. मग एखादा माणूस गुरु न करता स्वतः जर योग करत असेल तर ज्ञानोबा म्हणतात मूर्ख आहे तो. स्वतः योग करत असेल तर मूर्ख आहे तो, ज्ञानोबा सांगतात. नाही, ज्ञान स्वतःच्या मनाने कशालाही तुम्ही ज्ञान समजा. जसं प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो, म्हणजे ज्ञानी समजतो ना स्वतःला, तसा आहे तो प्रकार. मग योग आणि ज्ञान कशाला? संता सवे वसता. ओवीची सुरुवात जाणून बुजून सांगितली नाही. सत्कर्मी रती वाढो. रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. हा दुसरा टप्पा आहे. सत्कर्मामध्ये प्रेम म्हणजे या 3 वस्तूवर श्रद्धा पाहिजेत. संतावर श्रद्धा पाहिजेत, योगावर श्रद्धा पाहिजेत, ज्ञानावर श्रद्धा पाहिजेत. हे श्रद्धा, सत्कर्मी रती. ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानाविषयी प्रेम पाहिजे, योगाविषयी प्रेम पाहिजेत. आणि पहिला टप्पा आहे संता सवे वसता. राहणे अर्थ आहेत. संताजवळ राहावं, संता सवे राहावं म्हणजे संताच्या बरोबरच कॉट लावायची असं काही अर्थ. काय अर्थ लावतील काही सांगता येत नाही. संतांचे शब्द आपल्या अंतकरणात असणं याला संगती म्हणतात. लक्षात येतं, संतांचे शब्द आपल्या अंतकरणात असणं याचं नाव आहे संत संगती. आणि गुरुपदेशाबरोबर अंतकरण असणं हे गुरुबरोबर जगणं आहे. ज्ञानेश्वरीची ओवी आपल्या हृदयात असणं, माऊली बरोबर राहणं याचा अर्थ असा होतो. संता सवे खूप गोड अर्थ आहेत. ओवी बरोबर जगणं, ज्ञानेश्वरी बरोबर जगणं. संता सवे वसता, ज्ञानेश्वरी बरोबर जगता, वसता राहता. संता सवे वसता. योग ज्ञानी पैसता. ज्ञानेश्वरीमध्ये जे योग सांगितलेले आहेत, योग आणि ज्ञान याच्यात प्रवेश करता. पैसता, पैस प्रवेश करणे. अनेक अर्थ आहेत, त्यापैकी हा अर्थ सध्या घ्या. योग ज्ञानी पैसता. आणि कधी कधी ज्ञानाचा अभिमान होतो, समाज मान्यता देतो. मी असे बरेचसे कीर्तनकार पाहिलेत, 2-4 अभंग इतके सुंदर कीर्तन करतात त्याच्यावर. आता हल्ली या सोशल मीडियामुळे मोठे प्रॉब्लेम झाले. एकदा कीर्तन झालं आणि रेकॉर्डिंग केलं आणि लोकांनी ऐकलं, दुसरीकडे तेच कीर्तन केलं की कीर्तनकारच बाद होतो. आमच्या अगोदरचे कीर्तनकार 4 कीर्तन आयुष्यभर पुरतात त्यांना. मी तर कीर्तनकारांना एखाद्या गावात गेल्यानंतर ते विचारतात, मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला? मग ते सांगतात हा घेतला. मग ठीक आहे. आणि काही माझे मित्र ते लिहून ठेवतात, या गावी या साली हा अभंग लिहून घेतला. मग त्यांच्या लक्षात येतं की आता हा अभंग या वर्षी घ्यायचा नाही, 4 वर्षानंतर घेतलं. तुमच्या लक्षात राहत ते काय सांगितलं होतं 4 वर्षापूर्वी. 4 अभंग एका कीर्तनकाराला मरेपर्यंत सांभाळतात. संता सवे वसता. ओव्या आहेत, ओव्याचा तर विशेष नाही. ओव्या सांभाळतात का न सांभाळतात ते तुम्हाला तरी काय करणार. अभंगावर जीवन जगणार आहे आपण. ओव्या खूप लांब आहेत, खूप दूरचा रस्ता आहे हा. म्हणून संता सवे वसता. ज्ञानोबरायांच्या शब्दाबरोबर जीवन जगताना ज्ञानोबराय ज्याला योग म्हणतात त्यालाच आपण योग म्हणला पाहिजे. शब्द आहे का? आणि योग शब्दाची गीतेमध्ये अतिशय सुंदर व्याख्या आहेत. दुःखाच्या वियोगाला योग म्हणतात. मराठी कळाली? दुःखाच्या वियोगाला योग म्हणतात. खूप गोड शब्द आहेत गीतेमध्ये. वियोगम योग संज्ञितम. कोणाबरोबर? तम विद्यात दुःख संयोग. आज तुमचा आणि आमचा दुःखाचा संयोग आहे.
ज्याला जाणल्यानंतर तम विद्यात दुःख संयोग, दुःखाचा संयोग, वियोगम योग शोधनितम, दुःखाच्या संयोगाचा जेव्हा वियोग होतो त्याला योग म्हणतात. संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता. आणि हे दोन यायला लागले आपल्या जवळजवळ, थोडे थोडे येत आहेत असं आपल्या लक्षात आलं की मग गुरुचरण उपासिता वैराग्यसी, दोन शब्द आहेत. गुरुचरण, चरण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, नाही तर पाय धरून बसाल. मागे सांगितलं होतं वारकरी संप्रदायात जिथे जिथे चरण शब्द आले स्वरूप अर्थ आहे, ज्ञान अर्थ आहे. समज चरण दृष्टी विटेवरी सादरी. पाय शब्द, चरण शब्द सगळं स्वरूप वाचक आहे, ज्ञानवाचक शब्द आहे. गुरुचरण ज्ञानाची उपासना करतात. गुरुचरण उपासिता, असे टंगळमंगळ करू नये. वैराग्येसी, तुमचं कल्याण, येण्याची सत्कर्मे, याला सत्कर्म म्हणतात. आणि या तीन ठिकाणी संतांमध्ये, योगामध्ये आणि ज्ञानामध्ये रती वाढो. पहिल्यांदा प्रेम पाहिजे. लगेच करा म्हणून या ओवीत सांगितलेलं नाही बरं. खळाची व्यंकटी सांडो तया, ज्याची व्यंकटी गेलेली आहे त्याला सत्कर्मात प्रेम निर्माण हो, नंतर करायचंय सत्कर्म. नाही तर सत्कर्मात प्रेम झाल्याबरोबर सुरू नाही करते. संत भेटणार कुठे तुम्हाला? नाही माझा व्यंकटीपणा गेला, हाच वाकडेपणा आहे. जो सांगतो ना, मी काल सांगितलं तुम्हाला, मी सरळ आहे असं जर एखादा म्हणलं ना, तोच वाकडा आहे. वाकडे पण झाकण्याकरता सरळ आहे असं तोंडाने सिद्ध करतो. खूप लोक विद्वान आहेत, खूप ज्ञानी लोक आहेत, अधर्माचं आचरण करतात आणि अधर्म आचरण झाकावं म्हणून ज्ञान सांगतात. लक्षात येते? अधर्माचं आचरण झाकावं म्हणून शास्त्रात असं दिलेलं आहे. असं तुम्ही जगाबरोबर, माणसाबरोबर चिटिंग करू शकता, स्वतःला फसवू नका. आत्मैव शत्रुवत वर्ते, विसरू नका. म्हणून ज्ञानोबांचं जे महावाक्य आहेत माऊलींचं, आपुली आपण करा, काय गोड शब्दात बघा, तुमची तुम्ही सोडवण करा. म्हणून सत्कर्मी रती वाढो, इथे प्रेम निर्माण झालं पाहिजेत, एवढंच म्हणायचं. खळामध्ये ज्याची व्यंकटी गेलेली आहे त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजेत, त्याचं अंतःकरण मऊ झालं पाहिजेत. नाही म्हणजे मला जरा कळायला जड चाललेलं आहे. उत्तम उदाहरण वाल्मिकांचं आहे. जो माणसं कापणारा आहे, संता सवे वसता, दोन शब्द संतांचे ऐकले. योगज्ञानी पैसता,